वडजल येथील तानाजी विठ्ठल काटकर हे दिनांक 29 जुलै रोजी वडजल तालुका माण येथील जीवनधारा क्लिनिक या ठिकाणी पोटदुखी आजारावर उपचार घेण्यासाठी डॉक्टर श्रीकांत नारायण खाडे यांच्याकडे गेले असता त्यांनी पेनकिलर इंजेक्शन व त्यांच्याकडील सुट्ट्या गोळ्या रुग्णास दिल्या। त्या गोळ्या खाल्ल्यानंतर तोंड, ओठ, डोळे, कान आणि मान या अवयवांवर जखमा होण्यास सुरुवात झाली। तसेच संपूर्ण शरीरावर जखमांवर व रिॲक्शन झाल्यामुळे त्यांना राऊत नर्सिंग होम मसवड व संचित हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी रुग्णास मोठ्या प्रमाणावर वेदना होत असल्याने त्यांना कराडच्या कृष्णा चॅरिटेबल या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले गेले आहे। रुग्णाची परिस्थिती पाहता त्याला अद्यापही अन्नपाणी घेता येत नाही। जखमा मोठ्या प्रमाणावर असून डॉक्टर खाडे यांच्या जीवनधारा क्लिनिकच्या बोर्डवर रजिस्टर नंबरही उपलब्ध नाही। तरी आपण या घटनेची योग्य दखल घेऊन श्रीकांत खाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून जीवनधारा क्लिनिकचा परवाना रद्द करावा, अन्यथा येत्या 8 दिवसात आम्हाला उपोषण करावे लागेल। त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार आहात अशा पद्धतीचा पत्रव्यवहार रुग्णाचा भाऊ शुभम विठ्ठल काटकर यांनी सातारा जिल्ह्याचे शल्यचिकित्सक युवराज करपे तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे, मान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर, मसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याकडे केला आहे। या प्रकरणामुळे मान तालुका व सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांनी ही सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून 3 दिवसात अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह द्यावा अशा सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोडलकर यांना दिल्या आहेत। त्यामुळे त्या काळात डॉक्टर श्रीकांत खाडे यांच्यावर आरोग्य विभाग काय कारवाई करणार की आरोग्य विभागाकडून देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांनाच पाठीशी घातले जाणार याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। वडजल तालुका मान जिल्हा सातारा। माझा भाव आहे ना तानाजी विठ्ठल काटकर 29 जुलै रोजी आहे ना जीवनधारा क्लिनिक श्रीकांत खाडे यांच्याकडे उपचारासाठी गेलेला होता। मग त्यानंतर त्यांनी इंजेक्शन आणि गोळ्या दिल्यात। मग त्या म्हणजे पोट दुखत होतं म्हणून इंजेक्शन गोळ्या दिल्या। मग त्या गोळ्याचा एवढा इफेक्ट झाला ना तोंडात, घशात, नाक, परत कानात एवढा इफेक्ट झाला ना सगळ्या जखमा झाल्या, तोंडात खोलवर जखमा झाल्या त्याच्या आणि त्याला अन्न पाणी काहीच खाता येत नाही। एवढ्या जखमा झाल्या त्यानंतर परत त्याला आम्ही राऊत डॉक्टरकडे मसवडकडे दाखल केला। मग राऊत डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडून पण काय उपचार न झाल्यानंतर आम्ही गावडे डॉक्टर साहेबांकडे घेऊन गेलो। तिथे 4 दिवस उपचार केलं, सलाईन हे वारे त्यांच्या पोटात अन्न जात होतं, पण त्यातून पण आम्हाला काय म्हणजे प्रतिक्रिया भेटली नाही। नंतर आम्ही पुढे गेल्यानंतर विट्याला गेलो MD डॉक्टरकडे, MD मेडिसिनकडे। त्यानंतर MD मेडिसिन त्यांनी पण ते म्हणले जास्त खोलवर जखमा येते ते आमच्याकडून व्यवस्थित होणार नाही। त्यांनी पुढे कृष्णा चॅरिटेबलला नेण्यासाठी सांगितलं। मग आम्ही तिथून पुढे गेलो कृष्णा चॅरिटेबलला, पण एवढं अशा जखमा खोल झाल्यात की आतपर्यंत खोल जखमा झाल्यात। साईड इफेक्ट लय खतरनाक बेकार झालाय त्याचा। सगळं आतून काय खाता येत नाही, पाणी पिता येत नाही, काही अन्न सुद्धा आत जात नाही तोंडावाटे। असे आहे की डॉक्टर श्रीकांत खाडे आहेत ना वडजलचे जीवनधारा क्लिनिकचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा। आम्ही मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण सो यांच्याकडे पण पत्र दिलंय। नंतर मान्य जिल्हाधिकारी सो सातारा इथे पण पत्र दिलंय। मान्य तालुका वैद्यकीय अधिकारी सो मान इथे पण पत्र दिले कोडलकर साहेबांकडे। नंतर मान्य सहाय्यक पोलीस निरीक्षक सो मसवड पोलीस ठाणे इथे पण पत्र दिले आणि आम्हाला न्याय भेटावा यासाठी आम्ही आलोय। आणि यानंतर आम्ही न्याय आम्हाला नाही भेटला तर आम्ही उपोषणाला बसणार आहे आणि उपोषणाला त्याचं जबाबदार प्रशासन राहील। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।